शिवसेनेकडून ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवलं जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ही चर्चा चांगली जोर पकडते आहे। मात्र अशातच काल मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीमुळे उद्धव ठाकरे आणि 9 पैकी 5 खासदारांमध्ये दुरावा वाढतोय का असा सवाल उपस्थित झालाय। गैरहजर राहिलेले संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीला सुद्धा गैरहजरच होते। याविषयी जेव्हा संजय राऊतांना विचारणा झाली तेव्हा त्यांनी 5 खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचं सांगितलं। प्रत्यक्षात मात्र केवळ नागेश आष्टीकरांशीच उद्धव ठाकरेंची ऑनलाईन चर्चा झाल्याचं समोर आलंय। इतर खासदारांनी उद्धव ठाकरेंशी चर्चाच केली नसल्याचं सांगण्यात येत आहे। कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहू नये याकरता आपण का आलो नाहीत याचे स्पष्टीकरण द्यावं अशा सूचनाच आता उद्धव ठाकरेंनी अनुपस्थित असलेल्या खासदारांना दिल्या होत्या। त्यामुळे त्या 5 खासदारांनी याबाबतचं स्पष्टीकरण दिलं खरं, मात्र आता 2 दिवसांनी उद्धव ठाकरेंनी पुन्हा जी बैठक बोलावली त्या बैठकीला ते खासदार जाणार का की हा दुरावा कायम राहणार हे बघणं आता महत्त्वाचं आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, मातोश्रीवरच्या बैठकीत बरंच काही घडलं, ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा। जे खासदार ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते असं संजय राऊतांकडून सांगण्यात आलेलं आहे, ते खासदार खरोखर ऑनलाईन पद्धतीने या बैठकीला उपस्थित होते का? इथून पुढच्या बैठकांना ते उपस्थित राहणार आहेत का? राजकीय चित्र काय सांगताय? मनश्री, खरं तर आपल्याला माहिती आहे की मागील अनेक दिवसांपासून, म्हणजे फक्त ही कालची माहिती नाही आहे की उद्धव ठाकरेचे काही खासदार हे त्यांच्या संपर्कात नाही किंवा शिंदेंच्या संपर्कात आहेत, ऑपरेशन टायगर राबवलं जाते, ही चर्चा मागील अनेक महिन्यांपासून आहे। शिंदेंसोबत ठाकरेंचे खासदार हे सातत्यानं संपर्कात आहेत, वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून किंवा मग राजकीय विषय घेऊन ते त्यांच्यामध्ये नेहमी चर्चा होत असते। आणि त्यामुळे 5 जे खासदार आहेत, ज्याचा आता तू एक यादी वाचून दाखवली, त्यापैकी जे 5 खासदार आहेत, 9 पैकी 5 खासदार, त्यांचा जे संपर्क आहे तो काहीसा मातोश्रीशी तुटलेला आहे अशी माहिती खरं तर अनेक दिवसांपासून मिळत होती आणि आता प्रत्यक्षात ते दिसून येत आहे। आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे 5 खासदार अनुपस्थित होते। खरं तर अनेक नेते पदाधिकारी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते, मात्र या खासदारांची अनुपस्थिती बरंच काही सांगून गेली। आणि काल मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांनी जी बैठक बोलावलेली होती त्या बैठकीमध्ये 9 पैकी 5 खासदार हे अनुपस्थित होते। संजय राऊत यांनी माहिती दिली की ट्विटरच्या माध्यमातून की 5 खासदार हे व्हर्च्युअली म्हणजे ऑनलाईन उपस्थित होते, मात्र जी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे त्या माहितीनुसार 4 खासदार हे अनुपस्थित होते। फक्त एका खासदाराने व्हर्च्युअली उपस्थिती लावलेली होती असं सांगण्यात आलेलं होतं आणि जे इतर खासदार आहेत त्यांनी ते जे आहे ते ऑनलाईन उपस्थित नव्हते। त्यामुळे हे सगळं पाहता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी बैठक जी आहे ती खासदारांची बोलवलेली आहे। पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये ही बैठक पारखड पडेल अशी माहिती मिळते। त्यामुळे या बैठकीला तरी उद्धव ठाकरे यांचे खासदार हे उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल किंवा वेगवेगळे कारणं देऊन पुन्हा एकदा दांडी मारणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मनश्री, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता तरी उद्धव ठाकरे यांना याबाबतची माहिती मिळालेली आहे की आपले जे खासदार आहेत ते इतर नेत्यांच्या संपर्कात आहेत। त्यामुळे त्यांना थांबवण्यासाठी यावेळी तरी उद्धव ठाकरे यांच्याकडनं काय प्रयत्न केले जातात, त्यांच्याशी कशा पद्धतीने संपर्क साधला जातो, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामुळे इथून पुढच्या बैठकांना उद्धव ठाकरेंनी स्वतः बोलवल्यानंतर तरी खासदार उपस्थित राहतायत का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। ऑफलाईन आणि ऑनलाईनचा हा घोळ शिवसेना युबीटी मध्ये तात्पुरता स्थगित केला जातोय की हा गोंधळ आणखी वाढणार आहे हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।